डिअर स्टुडंट्स, मागच्या वेळेला आपण एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटमध्ये आपण क्लायमेट वेदर्स या गोष्टी आपण स्टडी केलेला आहे. आणि तुम्हाला मी मागेच सांगितलं की 23 मार्च इज अन ऑब्झर्व ॲज अ वर्ल्ड मेटॅलॉजिकल डे. बरोबर आहे, इथपर्यंत आपण झालेलं होतं. आता आपण बघणार व्हॉट इज मीन बाय मेटॅलॉजी. Means it is a branch of the science in which we can study about the various it is a branch of the science in which we can study about the interrelationship between the various factors such as air, natural cycle, biogeochemical cycles, also the geological movement of the earth, climate. Then this is called as an meteorology. त्याला आपण काय म्हटलं जातं, मेटॉलॉजी. म्हणजे वेगवेगळे रिलेशनशिप असलेल्या म्हणजेच काय निसर्ग चक्र किंवा पृथ्वीच्या भौगोलिक हालचाली याचा ज्याच्यामध्ये आपण अभ्यास करतो त्याला म्हटलं जातं मेटॉलॉजी, किंवा त्याला मराठीमध्ये असं म्हटलं तर हवामानशास्त्र. बरोबर आहे. आता ह्या मेटॉलॉजीमध्ये बऱ्याचशा गोष्टी इन्क्लूड्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल दॅट इज इट इन्क्लूड द स्टडी ऑफ द स्टॉर्म्स, क्लाउड्स, रेनफॉल, थंडर, लाइटनिंग थंडर, लाइटनिंग एक्सेट्रा वी कॅन स्टडी अबाउट इट. म्हणजे याच्यामध्ये आपण ढग, पर्जन्यवृष्टी, पुन्हा वादळ, विजांचा कडकडाट याच्याविषयी आपण अभ्यास केला जातो. डिपेंडिंग अपॉन दी स्टडीज वी कॅन द फोरकास्टिंग ऑफ द अबाउट द वेदर्स. मीन्स आपण तुम्ही बऱ्याच वेळा बघता की हवामानाचा अंदाज वर्तवला जातो. बरोबर आहे. म्हणजे याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये हवामानाचा अंदाज काय केला जातो, वर्तवला जातो. आणि इट इज युजफुल फॉर द पीपल लाईक अ फार्मर, फिशर, एरिएशन सर्व्हिसेस, ट्रान्सपोर्ट ऑफ द व्हेरियस अदर ऑर्गनायझेशन्स. म्हणजे ह्याचा खास करून उपयोग कोणाला होतो, शेतकऱ्यांना होतो, फिशर्सना म्हणजे आपल्या मच्छीमारी करणाऱ्या लोकांना होतो. त्याचप्रमाणे विमानसेवा, वॉटर ट्रान्सपोर्ट, समुद्रामध्ये जहाज यांच्यासाठी ते फार महत्त्वाचं आहे. आता हे झालं बरोबर आहे. पण आता तुम्हाला माहिती आहे का, ते इंडियामध्ये आपल्या भारतामध्ये हा जो डिपार्टमेंट आहे ते कधी आलं तर इन द इंडिया दिस मेटॉलॉजिकल डिपार्टमेंट वॉज फाउंडेड बाय द ब्रिटिश इन 1975 ॲट द सिमला. त्या सिमलाला पहिल्यांदा त्याचं एक डिपार्टमेंट आलं आणि त्याचं जे हेड ऑफिस आहे विच इज ॲट द पुना मुंबई regions also at Pune, and the regional office is at Mumbai, Kolkata, Chennai, Nagpur, Delhi. म्हणजे त्याचं रिजनल ऑफिस कुठे आहे, मुंबई, कलकत्ता, चेन्नई, नागपूर, दिल्ली. आणि त्याचं हेड ऑफिस आहे पुण्याच्या इथे आहे. आणि पहिलं जे डिपार्टमेंट आहे ते पहिल्यांदा कुठे तिथे स्थापन केलं होतं, ॲट द सिमला इथे केलं होतं. आता ॲक्च्युली ते वर्क काय करतात, that is they can prepare the map every day which indicates the daily prediction about the weather. Means every day they can indicate the map also. आता हे this map was published twice in a 24 hours. म्हणजे दिवसातून ते हे मॅप आहेत हे 2 वेळा पब्लिश केले जातात, म्हणजे बनवले जातात. अँड in this institute the research goes on continuously about the various aspects like instrumentation for the climatic reading, prediction about the climate made by using the radar, prediction about the climate related to the seasonality, and prediction regarding the rainfall by the satellite and the air pollution. म्हणजे ह्याच्यामध्ये बरेचसे अंदाज हवामानासाठी लागणारी उपकरणे, रडारच्या सहाय्याने हवामानाचा अंदाज व्यक्त केला जातो. त्याचप्रमाणे त्याच्या भूकंपाशी निगडीत असलेली माहिती पुरवली जाते. पर्जन्यासंबंधीचे अंदाज जे आहेत ते उपग्रहामार्फत आपल्याला सांगितले जातात. म्हणून त्यांनी सांगितले बघा, द क्लायमॅटिक रिडिंग रोज सांगितलं जातं. प्रिडिक्शन अबाउट द क्लायमेट मेड बाय द रडार. म्हणजे आपण ते क्लायमेटच्या विषयी जे माहितीची सगळं अंदाज वर्तवला जातो ते रडारच्या सिस्टीमच्या द्वारे केला जातो. त्याचप्रमाणे आपल्याला उपग्रह सॅटेलाईट मार्फत आपल्याला पावसाचा अंदाज जो आहे, रेनफॉल कधी होणार आहे त्याच्याविषयी सांगितलं जातं. इट इज ऑल्सो टेल अबाउट द एअर पोल्युशन, म्हणजे हवा प्रदूषणाविषयी माहिती कळली जाते. आता तुम्हाला माहिती आहे की इंडियन मेटॉलॉजिकल डिपार्टमेंट प्रोव्हाइड द इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द वेदर्स अँड क्लायमॅटिक कंडिशन टू द अदर डिपार्टमेंट. म्हणजे हे जे आहे ही इन्फॉर्मेशन आहे ती
इतर महत्त्वाच्या डिपार्टमेंटला पुरवली जाते. खास करून कोणत्या डिपार्टमेंटला? दॅट इज द एव्हिएशन. एव्हिएशन्स लाईक म्हणजे विमान उड्डाण करण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. शिपिंगचं, ॲग्रिकल्चर म्हणजे जी शिपिंग आहे समुद्रामध्ये काम करणार त्याचप्रमाणे ॲग्रिकल्चरसाठी आहे. इरिगेशन डिपार्टमेंट, मरीन्स असतो. इरिगेशन तुम्हाला माहिती पाटबंधारा खातं. मरीन ऑइल एक्सप्लोरेशन अँड द प्रोडक्शन. म्हणजे ह्या डिपार्टमेंटसाठी ही माहिती फार महत्त्वाची आहे. म्हणजे रोजच्या रोजची माहिती फार महत्त्वाची आहे. अँड ऑल्सो देते प्रिडिक्शन रिगार्डिंग द क्लायमेट जस्ट लाईक अ डस्ट स्ट्रॉंग सँड, स्ट्रॉंग हेवी रेनफॉल, हॉट कोल्ड वेव्स, tsunami etc are communicated to the various department to the all type of the mass communication media and all of the citizen. म्हणजेच काय केलं जातं की त्याच्या अंदाज होतं की बाबा कधी सुनामी येणार आहे, कधी थंडीची लाट येणार आहे, कधी धुळीची वादळ उठणार आहे. आता बघा मागे एक वादळ आलं होतं, आपल्याला आधीच सांगितलेलं होतं की वादळ येत आहे, तुम्ही काळजी घ्या, लोकांची आपल्याला माहिती दिली जाते. बरोबर आहे. आणि कोणाद्वारे दिली जाते? तर ह्या मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटद्वारे दिली जाते. म्हणजेच काय की जी धुळीची वादळ उडणार आहे, वाळूची वादळ येतात किंवा मुसळधार पाऊस, उष्णतेची लाट उठणार आहे, याची पूर्व सूचना जी आहे ती आपल्याला जी मास मीडिया आहे, जी माध्यमं आहेत त्याच्याद्वारे कॉमन पीपलला पुरवली जाते. अँड ऑल्सो फॉर दिस पर्पज इंडिया लॉन्च द सॅटेलाइट इक्विपमेंट विथ high class technologies and observation of the several locations are doing excellent work in the analysis of the information receiving the satellite. म्हणजेच काय केलंय की भारताने उच्च तंत्रज्ञान सज्ज असलेली उपकरणं सॅटेलाइट अवकाशामध्ये सोडलेली आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यासाठी भारतामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या हे सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी वेधशाळा, उत्तम दर्जाचे काम करणे वेधशाळा उभारलेलेच आहे. त्याच्या ऑब्झर्वेटरी त्यांनी उभारलेले आहे अँड दे कॅन डू द एक्सलंट वर्क. ओके. आता सगळ्यात म्हणजेच काय की मान्सून मॉडेल आणि क्लायमेट प्रिडिक्शन. आता द ट्रेडिंग ऑफ द फोरकास्ट इज ऑफ द मान्सून सीझन इन अन ओल्डर दॅन 100 years. आजकाल तुम्हाला माहिती 100 वर्षापासून देखील हवामानाचे अंदाज बाळगले जातात. बरोबर आहे. मग आता हे कधीपासून सुरू होतं? तर आफ्टर द फेमाईन ऑफ द 1887 द H.A. Bradford is a founder of the IMDs had made a prediction for the first time taking the snowfall in Himalayas as a parameter of the predictions. म्हणजेच त्यांनी सांगितलं की 1887ला जेव्हा दुष्काळ पडला होता त्या काळामध्ये त्यांनी हिमालयामध्ये रेनफॉल कधी होणार आहे याचा त्यांनी अंदाज त्यावेळेला अभ्यास करून मांडलेला होता. ते खरं झालेलं आहे. The decades of the 1930s, the director of IMD, Sir Gilbert Walker, had underlined the relationship between the various worldwide climate factors and the Indian monsoon is based upon available of the observation and previous recording related to the relationship put forward of the hypothesis regarding between the nature of the monsoon. आता ह्या जो डायरेक्टर होता MITचा सर गिल्बर्ट वॉकर यांनी वेगवेगळे आधीपासूनचे जे रिडिंग्ज आहेत, ऑब्झर्वेशन्स आहेत, म्हणजे दर तुम्हाला माहिती की रोजच्या रोज हवामानाच्या वाचन घेतले जातात, तापमानाच्या नोंदी घेतल्या जातात आणि ह्याच्यावरून त्यांनी ह्याच्यानंतर हवामान भारतातलंच म्हणजे जे त्यांनी आपल्या भारतातील जो मान्सून आहे या मान्सूनचं कंपॅरिझन वर्ल्ड वाईड मान्सून बरोबर करून त्याच्यानंतर येणारं मान्सून भारतामध्ये कसं असेल याचं प्रिडिक्शन त्यांनी त्यावेळेला केलेलं होतं. त्यानंतर 1990 द मान्सून मॉडेल इज बेस्ड अपॉन द सिस्टीम्स. डॉक्टर वसंतराव गोवारीकर इज अ decade of the 19th monsoon model based upon the cited worldwide parameters was developed. म्हणजेच त्याच्यानंतर 1990 मध्ये डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी जगभरातील हवामानाशी निगडीत 16 घटकांवर एक मान्सूनचं प्रारूप त्यांनी बनवलं, मॉडेल्स त्यांनी बनवलेलं आहे. आणि हे जे मॉडेल्स आहे हे मॉडेल्स जर आतापर्यंत आपण 1990 पासून ते 2002 पर्यंत आपण हे मॉडेल वापरत आलेलो आहे. हे लक्षात घ्या डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी. आता हे जे आहे मॉडेल्स आहे त्याचं पहिलं जे मॉडेल आपण बघणार आहोत त्याचं नाव आहे मॅथेमॅटिकल मॉडेल्स किंवा त्याला डायनॅमिक असं म्हटलं जातं. दॅट इज द फोरकास्ट वॉज मेड
with the help of the mathematical model is taken, that is taken to estimate the current weather related event and the owning of the physical interaction between them. The data between the current climate parameters is mathematically analyzed with the help of the Param supercomputers, and various mathematical model is based upon the daily geographical event was developed by this supercomputer. आता याच्यामध्ये फोरकास्ट इज मेड, म्हणजेच हवामानाचा जो अंदाज आहे तो त्यांनी दोन गोष्टींवर डिपेंडेंट इज अ करंट वेदर रिलेटेड टू द इव्हेंट ऑफ द ऑनगोईंग फिजिकल इंटरॅक्शन बिटवीन देम. म्हणजेच काय की त्याच्यामध्ये त्यांनी भौतिक प्रक्रियेचा अंदाज घेऊन संख्यात्मक प्रारूपाद्वारे त्यांनी हे केलेलं आहे की म्हणजे काय केलेलं आहे की ज्या हवामानाच्या चालू ज्या घडामोडी आहेत त्या सुरू असणाऱ्या भौतिक प्रक्रियेचा अंदाज घेऊन संख्यात्मक प्रारूपाद्वारे म्हणजे कॅल्क्युलेशनद्वारे अंदाज वर्तवण्यात आलेले आहे. आणि मग त्यांनी काय केलं की ते ऑब्झर्वेशन आहे त्याचं घेतले आणि ते ऑब्झर्वेशन हे त्यांनी सुपर कॉम्प्युटर यूज केलं. त्याचं नाव आहे परम सुपर कॉम्प्युटर त्यांनी यूज केलं आणि त्याच्यावर एक मॅथमॅटिकल्स जे आहे ते कॅल्क्युलेशन मॅथमॅटिकल ॲनालिसिस करून त्याच्यावरून त्यांनी काय केलेलं आहे की ग्राफिकल्स इज बेस्ड अपॉन द व्हेरियस मॅथमॅटिकल मॉडेल इज बेस्ड अपॉन द जिओग्राफिकल इव्हेंट आर डेव्हलप बाय द सुपर कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीज. म्हणजेच काय केलं की त्यांनी गणितिक प्रकारच्या मांडणारी प्रारूपिक दैनंदिन भौगोलिक घडामोडीवर आधारित तंत्रज्ञान म्हणजेच त्यांनी काय केलेलं आहे की मॅथमॅटिकल ऑब्झर्वेशन घेतात त्या मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करून त्यांनी त्याच्यावरनं माहिती दिलेली आहे. पुढचं आहे ऑस्टिक मॉडेल्स. These models were predicted on the base upon the parameter upon the each other of the model which is the greatest effect on the monsoon. Nowadays this prediction was declared by the IMD as the collective outcomes of the various models. This is called as a Hostelic models. म्हणजेच काय की ह्याच्या मॉडेल्समध्ये त्यांनी काय केलेलं आहे की जो मान्सूनवर इफेक्ट करणारे जे घटक आहेत जे पॅरामीटर्स आहेत त्यांना कन्सिडर केलेलं आहे आणि त्यांचा इफेक्ट जास्त कशाने बघितलेला आहे आणि त्यावरून त्याचा यूज करून त्यांनी त्याच्यातर्फे त्यांनी त्याचं हे करून एकत्रीकरण करून त्याचं फलित मांडलेलं आहे आणि त्याला म्हटलं जातं हॉस्टेलिक मॉडेल. पुढचं आहे statistical model. That is a current climatic observation in the region are compared with earlier parameters such as oceanic temperature, atmospheric pressure, natural of the monsoon, of the rainfall of the several years. This data as a comparatively analyzed statistical method and a prediction is made about the monsoon of the present condition. म्हणजेच काय गतकाळात विविध प्रदेशातील त्यातील ओशनिक टेम्परेचर समुद्रावरचं तापमान आहे वातावरणाचा दाब आहे त्यापर्यंत आधीचा मान्सून कसा होता याचा जरी स्टडी करून एकत्र अभ्यास करून सध्याच्या ह्याच्या हवामानाच्या म्हणजे सध्याच्या आपल्या टेम्परेचर त्यांनी म्हणजे तिने ऑब्झर्वेशन घेतलेलं आहे आणि दोघांमध्ये कंपॅरिझन करून येणारा मान्सून कसा असेल त्याच्यावर सध्याचं मान्सून कसा असेल याचा त्यांनी अंदाज वर्तवलेला. म्हणजे पूर्वीचं जे आहे त्यांनी कॅल्क्युलेशन सगळं बघून त्याच्यावरून त्यांनी सध्याच्या ह्याच्यावरचा त्यांनी अंदाज बांधला त्याला म्हटलं होतं स्टॅटिस्टिकल मॉडेल. आता प्रेझेंटली न्यू मॉडेल वॉज बीइंग डेव्हलप ऑन द IITM वर्क is a progress at the levels, namely as a design the new model and developing the new technology. That is the main focus of the development of the radar system and the satellite system. म्हणजे IITM तर्फे काय सध्याची जी प्रारूपे बनवण्यात आलेली आहेत त्याच्यामध्ये खास रडार यंत्रणा इट इज अ रडार सिस्टीम तरी सांगितलेलं आहे अँड ऑल्सो द सॅटेलाइट टेक्नॉलॉजी याच्यावर खास त्यांनी भर दिलेला आहे. म्हणजे आजकाल जे तुम्हाला हवामानाचा अंदाज वर्तवला जातो त्याच्यामध्ये दोन टेक्नॉलॉजी खास करून वापरल्या जातात रडार सिस्टीम अँड सेकंड विल बी द सॅटेलाइट टेक्नॉलॉजी वी कॅन यूज इट. अंडरस्टँड. आता ह्याच्यामध्ये मला काही टॉपिक वगळण्यात आलेले आहे. फॉर एक्झाम्पल पेज नंबर 98 मध्ये इन्स्टिट्यूशनल वर्क अँड युझिंग द ICT हे जे दोन टॉपिक आहेत ते अभ्यासक्रमातून वगळलेले आहे. आणि त्याचप्रमाणे पेज नंबर 99 मध्ये ऑलवेज रिमेंबर
हा जो टॉपिक आहे हा वगळण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे पेज नंबर 97 वर इम्पॉर्टन्स ऑफ द वेदर इन द लिव्हिंग वर्ल्ड हा जो टॉपिक आहे हा अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. म्हणजे आता मी जे जे तुम्हाला टॉपिक सांगितलेले आहेत त्याच्यावर पुन्हा करायचा तो परीक्षेसाठी विचारला जाणार नाहीये. जर काही शंका असेल तर पुन्हा मला विचारा. थँक्यू.